गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांवर नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करण्यासाठी बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत आपल्या जीवनामध्ये वारंवार दुःखाचं सावट चालू असतं, पण त्याच्यावर मार्ग कधी निघतो का? पण अशी परिस्थिती जर तुमच्यावर ओढवली ना तर सगळं देवावर सोडून द्या, कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या जे मनात येतं ना तेच घडत असतं। पण त्यासाठी जो कर्मामध्ये चांगला आहे ना त्याला त्याचा फायदा जरूर होणार आहे, पण जो कर्मामध्ये नाही ना त्याच्यासोबत त्याने कितीही परमेश्वराची विनवणी केली ना तरीही त्याच्या बरोबरीनं कधीच वेळ येणार नाही। ती वेळ आहे ना ती तिथेच थांबून राहील। समर्थांनी सांगितलेलं आहे, जर माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे कोणती बरं? ज्या माणसाजवळ चांगले विचार आचार आणि शुद्ध त्याची भाषा असेल ना, शुद्ध भाषा म्हणजे काय? म्हणजे त्या भाषामध्ये गोडवा असेल, समोरच्याचं मन जिंकून घेण्याची त्याच्यामध्ये जादुई शक्ती असेल ना, तो व्यक्ती आहे ना कधीही गरीब राहत नाही। कारण धन असतं ना आणि बळ असतं ते कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात, पण ही भाषा आहे ना या वैखरीमध्ये हे गोड अमृत आहे ना, जे ज्याच्याजवळ असेल ना त्याला या जगामध्ये आणि विश्वामध्ये कुठेच भय नाही। परंतु चांगले विचार आणि माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात, पण हे मनुष्याला समजतं का? कधीच कळत नाही। आपण या निरूपणामध्ये पाहत होतो की जेव्हा मनुष्य सगळं देवावर सोपून मुक्त होतो, देव करेल तेच खरं असा मनुष्य बोलतो ना, तेव्हा नक्की माणसाच्या जीवनामध्ये काय बदल होतो आणि माणसाचे दुःख कसे सुखामध्ये परिवर्तन होतात ना ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आणि हे एका आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत। एका गावामध्ये एक साधू महाराज आले आणि साधू महाराज भगवान शंकराचे परम भक्त होते आणि उच्च स्थितीचे ध्यानीसुद्धा होते। ते साधू महाराज एके दिवशी भिक्षा मागण्यासाठी एका घरी येतात आणि त्या घरामधली महिला भोजन बनवत होती। तिच्याजवळ तिची 7-8 वर्षाची मुलगी कलावती बसली होती। ती आईला पकडून हुंदके देऊन रडत होती। मुलीला अशा प्रकारे रडताना पाहून साधू महाराजांचं हृदय करुणाने भरून आलं आणि साधू महाराज त्या महिलेला म्हणाले, माता तुमची मुलगी का रडत आहे बरं? साधू महाराजांनी एवढं विचारताच ती महिला स्वतःला थांबवू शकली नाही आणि ती सुद्धा रडू लागली। ती महिला साधू महाराजांना म्हणाली, आज रक्षाबंधन आहे आणि मला मुलगा नाही, माझी मुलगी मला विचारत आहे की मी कोणाला राखी बांधू, तिचे वडील पण नाहीत। तेव्हा साधू महाराज म्हणाले, हे देवा, मी साधू असलो म्हणून काय झालं? मी कोणाचा भाऊ बनू शकत नाही का? साधू महाराज आपला हात पुढे करत म्हणाले, बाळा मी तुझा भाऊ आहे, मला राखी बांध। साधू महाराजांनी बघा त्यांना राखी बांधली आणि त्या कलावती नावाच्या मुलीचे भाऊ झाले। कलावती मोठी झाली, तिचं लग्नही झालं आणि काही वर्षानंतर तिला पोटाचा कॅन्सर झाला आणि कलावती हॉस्पिटलमध्ये शेवटचे श्वास घेत होती। घरातल्या लोकांनी तिची शेवटची इच्छा विचारली आणि तेव्हा कलावती म्हणाली,
मला माझ्या भावाला भेटायचं आहे आणि माझ्या भावाला बोलवून घ्या. साधू महाराजांनी हॉस्पिटलमध्ये कलावतीच्या रूममध्ये प्रवेश केला आणि त्याच वेळी कलावती जोरामध्ये बोलू लागली, दादा देव कुठे आहे? देवाला सांगा की कलावतीची पीडा आहे ना ती कमी करा, नाहीतर तिचे प्राण घेऊन जा. आता मला कॅन्सरची पीडा सहन होत नाही. कलावती एकसारखी प्रार्थना करत होती. साधू महाराज कलावती जवळ गेले आणि शांत भावनेने काही क्षण त्यांनी आपले डोळे बंद केले. आपल्या खांद्यावर ठेवलेले वस्त्र कलावतीच्या दिशेनं फेकला आणि म्हणाले, कलावती देव तुझी पीडा कमी करतील, नाहीतर तुझे प्राण घेतील. साधू महाराजांचं हे बोलणं, वस्त्र फेकणं आणि कलावती उठून उभे राहणं हे सगळं एकाच वेळी झालं. कलावती म्हणाली, कुठे आहे कॅन्सर? मी एकदम बरी आहे, घरी चला. डॉक्टरांनी कलावतीचं पुन्हा एकदा चेकअप केलं. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. घरी येऊन साधू महाराज हसून म्हणाले, कलावती तुझं निधन झालं असतं तर? कलावती म्हणाली, मला माझ्या दोन्ही मुलांची आठवण येत होती, त्यांची चिंता लागली होती. तेव्हा त्या साधू महाराज म्हणाले, म्हणूनच देवाने तुला प्राणशक्ती दिली. आता तू तुझ्या मुलांचं पालनपोषण कर, सगळे नाती तोडून टाक आणि मरण्यासाठी तयार हो. मृत्यू शाश्वत सत्य आहे आणि त्याच्यासाठी तू तयार राहा. असं म्हणून साधू महाराज तिथून निघून जातात. त्यानंतर कलावती आपल्या मुलांचं पालनपोषण करू लागली. बऱ्याच काळानंतर 1 वर्ष झाल्यानंतर कलावतीच्या पोटामध्ये पहिल्यासारखं खूप मोठा कॅन्सर झाला. तेच हॉस्पिटल आणि तोच योगायोग, तोच वार्ड होता, तोच बेडसुद्धा मिळाला. कलावतीनं आपली शेवटची इच्छा सांगितली की माझ्या भावाला बोलून घ्या. साधू महाराज आपल्या बहिणीजवळ आले आणि कलावतीला म्हणाले, तुझी काय परिस्थिती आहे? कलावती एकदम शांत होती. तिने आपल्या भावाचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि नमस्कार केला आणि म्हणाली, दादा मी शरीर नाही, मी अमर आत्मा आहे, मी देवाची आहे आणि मी मुक्त आहे. असं म्हणत म्हणत ओमकार उच्चार करत कलावतीनं आपल्या शरीराचा त्याग केला आणि कलावतीचा नवरा दुःखी होऊन रडू लागला. तेव्हा साधू महाराज त्यांना म्हणाले, का रडत आहात? आता कलावतीचा जन्म होणार नाही, ती मुक्त झाली आहे. आणि साधू महाराज हसत पुन्हा म्हणाले, आम्ही ज्याचा हात पकडतो ना त्याला मुक्त करूनच सोडतो. हे ऐकून कलावतीच्या नवऱ्याचं दुःख थोडं कमी झालं. ते साधू महाराजांना म्हणाले, महाराज गेल्या वर्षी कलावती तात्काळ कशी बरी झाली? तुम्ही काय केलं होतं? तेव्हा साधू महाराज म्हणाले, गेल्या वर्षी कलावतीनं माझ्याकडे पुन्हा पुन्हा पीडा किंवा तिचे प्राण घेण्यासाठी देवाला प्रार्थना करायला सांगितलं होतं. मी माझ्या प्रभूला महादेवाला म्हणालो, हे प्रभू, आतापर्यंत कलावती माझी बहीण होती, या क्षणानंतर ती तुमची बहीण आहे. आता तुम्हीच सगळं सांभाळा. हे सगळं महादेवांवर सोडतात. प्रभूने आपल्या बहिणीला बरं केलं. ही सगळी प्रभूवर सोडलेली महिमा आहे. या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये जर अशी कधी समस्या निर्माण झाली ना, दुःख किंवा संकट आलं ना, ज्याचं तुमच्याजवळ काहीच समाधान नसेल, तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका. तर एखाद्या एकांत ठिकाणी जाऊन देवाच्या चरणावर प्रार्थना करून सगळं देवावर सोपवून द्या आणि शांत राहा. आणि तो भार आहे ना, तो देवावर सोपवून द्या आणि स्वतः मुक्त व्हा. मग परमहितेशी परमात्मा तेच करणार ज्यामध्ये तुमचं परम मंगळ होईल. पण असे आपण करतो का? आपल्या या मनुष्याचं समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे की मनुष्य आहे ना, जेव्हा त्याला उपासना करायची असते तेव्हा त्याला भरपूर कंटाळा येतो. जेव्हा त्याला पहाटे उठायचं असतं तेव्हा त्याला भरपूर कंटाळा येतो. मग तो कारणं सांगत असतो, मला कामावर जायचं आहे. तो कारणं सांगत असतो, मला अमुक ठिकाणी जायचं आहे, माझं ते खूप अर्जंट काम आहे. पण उपासना करायला मात्र भरपूर वेळ लावत असतो. कधी कधी मनुष्य एवढा आळशी झाला आहे ना,
जेवल्यानंतर सुद्धा उपासना करायला घेतो? त्याचं कारण काय असतं की मला भरपूर कामं आहेत. जर आपण परमेश्वराला आपली कामं केल्यानंतर जर वेळ देत असू ना, मग आपण परमेश्वराकडं उत्तरं मागायची वेळसुद्धा आपली राहणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निर्माण होतं ना, तेव्हा आपण परमेश्वराला विनंती करत असतो की परमेश्वरा माझ्या मदतीला धाव. पण जेव्हा उपासना करायची वेळ येते, भगवंताचं नामस्मरण करण्याची वेळ येते, तेव्हा आपण मागे मागे घेत असतो. तेव्हा आपण पुढाकार घेतो का? पण जो मनुष्य आहे, जो वेळेवर भगवंताची उपासना करत असतो, ज्याच्या वैखरीमध्ये ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, जय सद्गुरू असं नाम असतं ना, हे नाम आहे ना, तुम्हाला जीवनाचं सार आहे. आणि हे ज्याला कळलं ना, तोच खरा भक्त होतो. पण मनुष्याला हे कळतं कधी? जेव्हा त्याचा मृत्यू जवळ येतो, जेव्हा ते यमदूत असतात ना, त्या अक्राळ विक्राळ शरीर घेऊन त्याच्या समोर येतात ना, तेव्हा त्याच्या पूर्ण शरीराची नासधूस होते. एवढा भयभीत होतो ना, त्याला ते दुःख असह्य होऊन जातं. मग त्याला केलेले सर्व कर्म आठवतात आणि त्या कर्मांमध्ये आता मी काय करायला हवं त्याला त्यावेळी समजतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुला जर हे आता कळालं ना, तर तुझ्या जीवनाचं सार्थक होणार आहे. तुझा अधोगतीला जाणारं हे जीवन आहे ना, ते थांबणार आहे. पण आताच जागा हो. तू आता जागा झाला नाहीस ना, तर तुझ्या शेवटच्या क्षणी तुझ्यासोबत कोणीच राहणार नाही. आणि जर तू आता जागा झालास, तू भक्ती मार्गाला लागलास, तुझे कर्म चांगले ठेवले, तू 2 वेळची उपासना केलीस ना, तर मृत्यू समयीसुद्धा सद्गुरू स्वतः तुला न्यायला येतील. तुला यम येणार नाही, स्वतः भगवंत तुझ्यासोबत येईल. समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक मनुष्याच्या स्वभावातील एक वाईट गुण कोणता बरं? तो म्हणजे त्याचा राग. हा राग आहे ना, मनुष्याच्या अधोगती निर्माण करत असतो. पण हा मनुष्य आहे ना, हा राग मात्र कधीच सोडत नाही. कारण हा राग आहे ना, राग सर्वनाश करून टाकतो. ज्याप्रमाणे हा रावणाचा रागाने सर्वनाश केला ना, अहंकारानेच केला ना. नाहीतर या पूर्ण भारतामध्ये नाहीतर जगामध्ये रावणाची सुद्धा मंदिरं असती, पण त्याच्यामध्ये अहंकार होता ना, हा राग भरलेला होता. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे की मनुष्याने नक्की कसं राहायला हवं. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. म्हणजेच काय? म्हणजेच हे मनुष्या, हे मना, तू कोणाच्याही बोलण्याचं वाईट मानू नकोस. तुझ्या मनाला तू वाईट म्हणून घेऊ नकोस. कारण का? कारण तू जर दुसऱ्याच्या बोलण्याचं जर वाईट मानत असशील ना, तर तुझ्यामध्ये अहंकार निर्माण होईल, तुझ्यामध्ये राग निर्माण होईल. आणि जेव्हा राग निर्माण होतो ना, तो राग भांडणच करतो ना, भांडणाशिवाय दुसरं काही करतो का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, पुढे मागुता राम जोडेल कैचा. म्हणजेच काय? म्हणजेच राम नाम उच्चारण्याचा कंटाळा करू नकोस. कारण का? कारण तू जर राग मानशील ना, तर तुझ्याजवळ कधीच राम जोडणार नाही, म्हणजे भगवंत तुझ्याजवळ कधीच येणार नाही. म्हणून हा राग आहे ना, हा अहंकार आहे, तो बाजूला सोडून दे. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. म्हणजे तुझ्या जीवनामध्ये हा अहंकार आहे, हा राग आहे, हा लोभ आहे ना, तो भरपूर प्रमाणामध्ये येण्याचा प्रयत्नसुद्धा करेल. बघा, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपला मित्र परिवारसुद्धा चांगला असतो आणि एखादा मित्र आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे येऊन जातो ना, आपल्याला वेळेला मदत करतो आणि त्या मदतीमुळं आपण त्याची मित्रता सोडू शकत नाहीत. बघा, आपण द्विधा मनस्थितीमध्ये पडत असतो.
तो वाईट विचारांचा मित्र असतो, पण तरीसुद्धा त्याच्याशी आपल्याला मैत्री ठेवावी लागते. कारण का? कारण त्याने आपल्याला मदत केलेली असते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जो वाईट आहे ना, जो आपल्याला समोर दिसत आहे की तो असत्य आहे, वाईट क्रूरपणा करत आहे, वाईट वागत आहे, तर ती मैत्री तू करू नकोस, ती संगत त्याची तू धरू नकोस. त्याच वेळी संगत त्याची सोडून दे. कारण तुझ्या जीवनामध्ये आता जरी दुःख असेल ना, तर येणारा काळ आहे ना, एवढं सुख देऊन जाईल ना, तुला कळणार सुद्धा नाही. म्हणजे काय? म्हणजे सुखाची घडी लोटता सुख आहे. म्हणजे एवढं सुख येऊन जाईल ना, तुझे दोन्ही हात आहेत ना, ते घ्यायला कमी पडतील. पुढे सर्व जाईल काही न राहे. म्हणजे तू एवढा आहेस ना, एवढा अहंकारी सुद्धा होऊ नकोस. की एवढा अहंकारी होशील ना, तेवढं सुख तुझ्यापासून दूर जाईल. म्हणून तुझ्या जीवनामध्ये तुझा शेवट आहे ना, तो चांगलाच होणार आहे. फक्त तू राम नामाचा उच्चार कर. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रती नायकाचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊन राहे. म्हणजेच काय? म्हणजे संत संगतीनं भाविकांनी सद्गती मिळते. दुर्जनांची ही बुद्धी पालटून त्या ठिकाणी सद्बुद्धी उत्पन्न होत असते. म्हणजेच काय? म्हणजे जर तुमची संगती सज्जनाची असेल, जरी तुम्ही वाईट विचारांचे जरी असाल ना, पण तुमच्या जीवनामध्ये सज्जनाची संगत असेल ना, तर तुमचे वाईट विचारसुद्धा निघून जातील. म्हणजे संत संगतीमध्ये बघा किती शक्ती आहे. जरी तो दुर्जन असला ना, तरी तो सज्जन होऊन जाईल. म्हणजेच आपली संगती जर तुम्हाला चांगलं वागायचं असेल, हे सुंदर जीवन करायचं असेल ना, तर आपली संगती तपासायला हवी. समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण रामायणामध्ये पाहिलं की ज्यावेळी वाल्या कोळीला नारदमुनी भेटले. म्हणजेच काय? म्हणजेच वाल्या कोळ्यांनी भरपूर खून केलेले होते. आणि जेव्हा वाल्या कोळीला संत संगती लाभलेला, तेव्हा लगेच वाल्या कोळी झाला, वाल्मिकी झाला आणि परिवर्तन घडलंच ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपल्या कानावर संत संगतीचे हे बोल ऐकू येत नाही ना, हरिनामाचं भजन कीर्तन ऐकू येत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल होईल का? कधीच होणार नाही. पण आपण काय करतो की आपण संतान संगतीमध्ये जाण्यामध्ये आपल्याला लाज वाटते. पण जिथे वाईट कार्यक्रम चालू असतील ना, तमाशा चालू असेल, नाच गाणे चालू असेल ना, तिथे आपलं मन रमतं. बघा आता तर सोशल मीडियाद्वारे बघा टी व्हीवर वेगवेगळ्या सिरियल लागतात, पण आपण मात्र रामायण महाभारतसारखे कार्यक्रम पाहायला कधीच आपलं मन रमत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर असं जर होत असेल ना, तर हेच पाप आहे. जेव्हा आपलं मन चांगल्या मालिका पाहण्यामध्ये गुंतून जाईल, चांगल्या सिरियल पाहण्यामध्ये गुंतून जाईल ना, तर ते तुमचं पुण्यच आहे ना. आणि हेच पाप पुण्याची ही शिदोरी आहे ना. पाप पुण्याच्या या दोन नाण्याच्या बाजू आहेत, त्या समर्थांनी सांगितलेल्या आहेत. जेव्हा आपलं मन असतं ना, चांगल्या गोष्टींमध्ये प्रेरित व्हायला लागतं, तेव्हा हे पुण्य समजावं. आणि वाईट गोष्टींकडे पाहून आपल्याला जर आनंद मिळत असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये पाप वाढलेलं आहे असं समजून जावं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जर यावर उपाय काय बरं? जर यावर उपाय जर असेल ना, तर ती आहे उपासना, मौन धारण करणं. कारण आपल्या जीवनामध्ये जेव्हा मौन निर्माण होतं ना, आपण शांत अर्धा तास कुठेतरी बसावं आणि उपासना चालू करावी. जर आपल्याला मंत्र माहीत नसेल तर ओम नामाचा उच्चार करावा. आता काही नवीन भक्तसुद्धा आहेत, नवीन मनुष्यसुद्धा आहेत की ते नवीन हे श्रवण ऐकत आहेत, तर त्यांनी ओम नामाचा उच्चार करावा. हे ओम नाम आहे ना, तुमच्या जीवनाचं सार आहे. या जगामध्ये काहीच नव्हतं ना, तेव्हा फक्त ओम नाम होतं.
आणि या ओम नामापासनं सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे आणि तेच सृष्टीचं मूळ आहे. समर्थांनी पुढे मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संगत्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. म्हणजे काय? म्हणजे हे मना, तू राग येऊ देऊ नकोस, संतांच्या संगतीमध्ये तुझी बुद्धी वसू दे. हे मना, तू दुष्ट आणि नीच माणसांची संगत टाळावी, अशा प्रकारे वागून तू मोक्षाचा भागीदार हो. म्हणजे बघा, स्वतः भगवंतांनी सुद्धा या मनुष्याला सांगितलेलं आहे की तू आहेस ना म्हणा, तुझ्या जीवनामध्ये राग येऊन जातो ना, आणि त्या रागामध्ये जे तू कार्य करतोस ना, त्याच्यामध्ये तुझी बुद्धी असते ना, ती वासनामध्ये अडकून जाते. आणि जेव्हा तुझी बुद्धी असते ती वासनामध्ये अडकून जाते ना, तेव्हा तुला काहीच कळत नाही आणि तू वेगवेगळ्या वाईट क्रूर कर्म करणाऱ्या माणसांची संगत जोडतोस. मग तू मोक्षाचा भागीदार होशील का? पण त्या उलट जर तुझ्या जीवनामध्ये राग आला नाही, तुझी संगती चांगली असेल, तुझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडायला वेळ लागणार नाही, मोक्षाचा भागीदार नक्कीच होणार आहेस. पण हे कधी होईल? जेव्हा हे सर्व कार्य तुझ्या जीवनामध्ये घडेल तेव्हाच होईल ना. तसं घडेल का? कधीच घडणार नाही. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, सदा सर्वदा सज्जनाचेणी योगे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे, क्रियेविण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. हे म्हणा, सज्जन साधू संतांच्या संगतीमुळं आचरणामध्ये बदल घडत असतो आणि भगवंताची जाणीव होऊन त्याच्याबद्दल भक्ती वाटू लागते. म्हणजे स्वतः आचरण केल्याशिवाय फुकटची बडबड करू नकोस, ज्यामुळे वाद विवाद संपतो. ते संभाषण परमार्थाच्या दृष्टीनं ते हितकारक असतं. म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल ना, तुझ्या आचरणामध्ये बदल घडवायचा असेल तर साधू संतांच्या संगतीमध्ये राहा. तुझ्या जीवनामध्ये तू कितीही वाईट विचारांचा जरी असशील ना, तरीही सुद्धा तुझ्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू भक्ती मार्गामध्ये एक शक्ती निर्माण कर. पण हे कधी होईल? जेव्हा तुझी बडबड कमी करशील ना, तुला माहीत नसलेल्या गोष्टींवर सुद्धा तू जेव्हा विचार करायला लागतोस ना, तेव्हा जीवनामध्ये अधोगती निर्माण होते. पण जर याच्यापासून तुला वाचायचं असेल तर भक्ती मार्गामध्ये बघा, तू चांगलं वाचायला शिक. म्हणजेच तुझ्या जीवनामध्ये वादविवाद करायला तुला वेळच लागणार नाही, वेळच मिळणार नाही. मग तुझ्या जीवन आहे ना, ते परमार्थाच्या दृष्टीने हितकारक ठरेल. पुढे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे, जणी वाद विवाद सोडून द्यावा, जणी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची तो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजे काय? म्हणजे कुणाशीही वादविवाद करू नकोस, कारण वादविवादामध्ये तुझ्या अधोगतीच होणार आहे. मात्र म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल, भगवंताबद्दल आनंद देणारे संभाषण असतील ना, ते अवश्य ऐक. आणि अशा संभाषणामुळं बुद्धीचे समाधान होऊन जे मनात तुझ्या क्लेश आहेत ना, ते दूर होऊन जातील. असे संभाषण असेल ना, त्या परमार्थाच्या दृष्टीने हितकारक ठरेल. म्हणजेच काय? म्हणजे जर तुझ्या जीवनामध्ये तुला सुख निर्माण करायचं असेल ना, तर वादविवादांपासून बाजूला सार. पण तू बाजूला सारशील कधी? जेव्हा तुझं मन आहे ना, ते मोकळं नसेल. ते बघा, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या हाताला काम नसतं ना, बघा तो घरी एकटाच बघा पडलेला असतो. त्याला पैसे कुठूनही येत नाहीत, त्याला मार्ग कुठूनही दिसत नाहीत. तेव्हा त्याच्या मनामध्ये, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार यायला सुरुवात होतात. म्हणून मनुष्य चोरी का करतो बरं? कारण त्याला काम नसतं, त्याच्या हाताला काम नसतं.
मग त्याच्या जीवनामध्ये वाईट विचारांचं संक्रमण होतं. आणि जेव्हा वाईट विचारांचं संक्रमण होतं ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये राक्षस रूपी रावण शिरतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या मनामध्ये राक्षस रूपी रावण शिरतो ना, तो चांगलं कार्य करेल का? कधीच करणार नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याने ठरवायला हवं, आपल्या जीवनामध्ये श्रीराम प्रभू निर्माण करायचे की राक्षसरूपी रावण निर्माण करायचा. मग अधोगतीला कोण घेऊन जातो ते तुम्हाला सांगायची गरजच नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजेच काय? म्हणजे ज्या चर्चेमुळं वाद संपतो त्याला संवाद असं म्हणतात. म्हणजे मनुष्यानं आपल्या विवेकानं अहंकार जिंकला पाहिजे. अहंकारानं वाद केला ना तर क्रोधाही अनेक विकार उत्पन्न होतात. म्हणून ज्यामुळं वादविवाद संपतात ना ते संभाषण हितकारक असतं. म्हणजेच काय? म्हणजे संभाषण म्हणजे तिथे विषय येतो तो संगतीचा. जेव्हा आपली संगती चांगली असते तेव्हा तिथे भांडण होईल का? कधीच होणार नाही. पण जर दुर्जनाची संगती असेल तर तिथे विषयसुद्धा वाईट असतात आणि वादविवादसुद्धा होतात. बघा, आपण जर एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीशी संगत केली, बघा दारू पिणारा असेल, दारू पिणाऱ्या व्यक्तीची वैखरी असते ती चांगली असते का? बघा, तुम्ही विचार करा. जोपर्यंत आपण या गोष्टीची विचार करत नाही ना तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आता इथे कोणी म्हणेल की बघा माझा मित्र आहे ना, तो नक्कीच दारू पित असेल पण तो चांगला संस्कारी आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या मनुष्याला व्यसनामध्ये तो ग्रासलेला आहे, व्यसनाधीन आहे, जरी तो चांगला जरी असेल ना पण त्याची मती कधी पलटू शकते हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून आपली संगती आहे, आपला मित्र आहे, तो ओळखून बघा प्रत्येक मनुष्याने हे जीवन जगावं. कारण अहंकार असतो ना तो संगतीमध्ये येत असतो. आणि ही संगत असते ना, जर आपली चांगली असेल ना, संत संगतीमध्ये असेल तर अहंकार असेल ना तो कुठे चिरडून जाईल आणि तिथे प्रेम निर्माण होईल सांगता येत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, आजचा हा कलियुगातला मनुष्य आहे ना तो देवाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो, वेगवेगळे उपवाससुद्धा करत असतो. देव खुश होत असताना तर या जगामध्ये कित्येक दिवस उपाशी असणारे बघा हा भिकारी आहे ना तो सर्वात सुखी राहिला असता. पण हे माणसाला कळतं का? देवाला त्याला असं वाटत असतं मी हे केल्यानंतर देव प्रसन्न होऊन जाईल आणि मग मी त्याच्याकडे हे मागेल ते मागेल, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या मनामध्ये येतात. पण तो स्वतःच्या मनाचा कधी विचार करतो का? जर आपल्या मनामध्ये परमेश्वराचं चिंतन केलं असतं तर तुला देव कधी भेटून जाईल ना आणि कधी तुझ्या जीवनामध्ये सुखा समाधानाचं वर्षाव करून जाईल तुलासुद्धा कळलं नसतं. पण मनुष्य मात्र स्वतःचं मन मात्र कधीच बघत नाही. तो कधीही दुसऱ्याकडे बोट दाखवतो पण स्वतःकडे जी बोटं असतात ना ती तो स्वतः विसरून जातो. म्हणून दुसऱ्याच्या संसारामध्ये काय चाललं आहे ना हे त्याला माहीत करून घ्यायची खूप घाई झालेली असते. पण स्वतःच्या आत्म्यामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये तो पाहायचं विसरून जातो आणि मग त्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर दुःख निर्माण झालं असेल ना, भरपूर संकट येत असतील तर सर्व देवावर सोडून द्या, सर्व परमेश्वरावर सोडून द्या. परमेश्वरा तुला काही करायचं ते कर, पण मी हे सर्व आयुष्य आहे ना तुझ्यावर सोडून दिलेलं आहे आणि मी तुझ्या भक्ती मार्गामध्ये नामसंकीर्तनामध्ये गुंतून जातो. पण असं कधी आपण म्हणतो का? कधीच म्हणत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये असाल, 2 वेळची उपासना करत असाल तर जास्त जरी संकट तुमच्या जीवनामध्ये आलं ना तरी टेन्शन अजिबात घेऊ नका.
एकदम निवांत राहा, कारण आपली चिंता करणारा वर बसलेला आहे आणि तो सर्व त्याच्या कॅमेऱ्यामध्ये सर्व टिपत आहे आणि सर्व काही योग्यच करणार आहे. अशी आपली जेव्हा श्रद्धा असेल ना, आपला विश्वास असेल, तेव्हा तुमच्या मनासारखंच होईल. पण तुम्ही स्वतः मात्र टेन्शन घेऊन वाईट विचार करत राहाल ना, तर तुमच्या भक्तिमार्गामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होईल आणि मग तुमचं मन उपासनेला लागणार नाही, मौन धारण करणार नाही. म्हणून सर्व देवावर सोडून द्या. परमेश्वराला सांगा, हे परमेश्वरा, माझ्या हातून उपासना घडू द्या, माझ्या हातून सर्व चांगलं कार्य घडू द्या. मग माझ्या जीवनामध्ये जे सुख दुःख आहेत ना, माझ्या जीवनामध्ये काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. म्हणजे जे काही करायचं ना, ते परमेश्वर पाहून घेईल असं निवेदन द्या आणि नम्रतेने नम्र होऊन परमेश्वराचं नामसंकीर्तन करा. मनामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा भरपूर सुख येईल ना, तेव्हा परमेश्वराला कधीच विसरू नका. आणि दुःख जरी आलं ना, तरीसुद्धा परमेश्वराचा धावा असतो ना, तो निरंतर ठेवा. पण मनुष्य काय करतो बरं? जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुख येतं ना, तो परमेश्वराचं नामसंकीर्तन कधीच करत नाही, उपासना करायची सुद्धा सोडून देतो. आणि जेव्हा दुःखाचं सावट निर्माण व्हायची सुरुवात होते ना, तेव्हा उपासनेला सुरुवात करतो. असं करून चालेल का? अजिबात चालणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.